माजी आमदार रमेश कदम, शरद कोळींसह 72 जणांना मोठा दणका, सुनावली ही शिक्षा। मोहोळ शहरातील उड्डाणपुलाखाली 2015 साली छोट्या व्यापाऱ्यांना बसण्यासाठी प्रशासनाकडून विरोध करण्यात आला होता। व्यापाऱ्यांनी तेथे बसू नये म्हणून त्या भागात प्रशासनाने जाळी लावली होती। या लावलेल्या जाळीला माजी आमदार रमेश कदम आणि ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी कडाडून विरोध केला होता। या दोघांनी मिळून प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढला होता। त्यासोबतच थेट जेसीबीद्वारे लावण्यात आलेली जाळी तोडली होती। या प्रकरणी न्यायालयाने सोमवारी निकाल दिला असून या प्रकरणी माजी आमदार रमेश कदम व ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यासह 72 जणांना न्यायालयाने 1 महिन्याची शिक्षा ठोठावली। त्यासोबतच 1 महिन्याचा कारावास व 1000 रुपये दंड अशी शिक्षा कोर्टाने सुनावली आहे। न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेचा खटला साधारणतः 9 वर्ष जुना आहे। 2015 सालच्या एका प्रकरणात न्यायालयाने हा निकाल दिला आहे। साधारण 9 वर्षापूर्वी मोहोळ येथील उड्डाणपुलाखालील जाळी तोडल्या प्रकरणी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला होता। सर्वसामान्य कष्टकरी आणि कामगारांसाठी आम्ही तुरुंगात गेलो तरी आम्ही बोलत राहणार, अशा प्रकरणात आम्ही आवाज उठवतच राहणार, अशी प्रतिक्रिया रमेश कदम यांनी या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। शरद कोळी यांच्यासह आज रोजी 74 आरोपींना 1 महिना कारावास आणि प्रत्येकी जवळपास 1000 रुपये दंडाची शिक्षा सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती IA शेख मॅडम यांनी बजावलेली आहे। याबाबतचा खटला आमच्या कार्यालयातील सरकारी वकील कविता बागल मॅडम यांनी चालवलेला असून याची सविस्तर हकीकत अशी की दिनांक 4/7/2015 रोजी मोहोळ येथील शिवाजी चौक या ठिकाणी माजी आमदार रमेश कदम व शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांच्यासह सर्वांना माननीय अप्पर जिल्हा दंडाधिकारी साहेब यांचे जमावबंदीचे आदेश लागू असताना देखील त्यांनी त्या आदेशाचं पालन केलं नाही आणि बेकायदेशीररित्या जमाव जमून मोहोळ येथील शिवाजी चौकातील हायवे रोडच्या जागेमध्ये बेकायदेशीररित्या जबरदस्तीने प्रवेश करून हायवेला लावलेली जाळी तोडून शासकीय मालमत्तेचं सुमारे 1,32,500 रुपयांचं नुकसान केलेलं होतं आणि बेकायदा जमाव जमून त्या ठिकाणी गोंधळ करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता।